नमस्कार भावांनो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त एक विषय गाजतोय दाद्या, तो म्हणजे प्रेम प्रकरणाचा. बीडच्या उपसरपंच होते, त्यांचं एका डान्स करणाऱ्या मुलीवर प्रेम होतं दादा. त्याच्यामध्येच त्या मुलीनं काय काय त्रास दिला, त्याच्यामुळेच त्या उपसरपंचाने काय केलं, ती स्वतःच्या गाडीत काय केल्या, गोळ्या झाडून घेतल्या. हा मुद्दा खूप सेन्सिटिव्ह आहे दादा, याच्यामध्ये काय सविस्तर आपण गोष्टी बोलू. ठीक आहे बाबांनो, ही तुम्हाला सर्व गोष्टी दिसत असतील. ठीक आहे दादांनो, हत्या की आत्महत्या ह्याच्यामध्ये भावांनो मुलगी असते ना दादा, मुलीवर मी कायम म्हणतो दादा, मुलीवर कधीच विश्वास ठेवायचा नसतो. तुम्ही तिच्यासाठी कितीही करा, काहीही करा, ती धोका देणार म्हणजे देणार, हे ठरलेलं आहे दादा. याच्याबद्दल कोणीही चेंज करू शकत नाही. ठीक आहे बाबा. पहिली गोष्ट दादा, माझ्याकडे तुझ्यासारखे 4 जण आहेत. ती दादा, त्या मुलीचं वाक्य आहे, माझ्याकडे तुझ्यासारखे 4 जण आहेत. पण त्या मुलीला एवढं कळलं नाही की सौंदर्य असतं हे काही काळापुरतं असतं, पण जे सोबत असतात ना दादा ते लाईफ टाईम असतात. हे मुलीला कळत नाही. शेवटी काय असतं दादा, पैशावर नाचणारे दादा, त्यांना काय किंमत नसते. फक्त पैसा असेल ना, दॅट्स इट. असल्या लोकांना प्रेम करू पण नाही. पुढं सविस्तर गोष्टी बोलूया दादा. पूजाची स्टोरी, फॉलोअर्सही वाढले दादा. म्हणजे आपल्यातल्या महाराष्ट्रातली लोक कशी आहेत बघा, ह्याचा जीव गेला ते महत्वाचं नाही. या बाईचे फॉलोअर्स वाढले म्हणजे लोकांना तसलीच लोक पाहिजे. ती तू मला लूट सगळं कर, माझा जीव घे, टेन्शन नको घेऊ, तू खुशीत राह. का ही पोरगी आहे बघा, हा, ही नुसतं ती तोंडावर आहे ना दाद्या, नुसतं ती पावडर, पीठ पावडर बिवडर सगळं लावलेले. आणि पुरुष जात असते दाद्या, ह्याला भाळून जाते दाद्या. नुसतं डोळ्याला बिळ केलं ना, इस्तूच लागला दाद्या. इतू का म्हणले की पोरग भरलं. ओके. त्याच्यानंतर बघा इथं हे फोटो दिसत असतील तुम्हाला, ह्या मुलीचा फोटो आहे. हा उपसरपंच आहे दाद्या. उपसरपंच दाद्या एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे दाद्या, आणि त्याच गोष्टीला हा माणूस घाबरला. सर्व गोष्टी सांगतोय तुम्हाला, थोडं धीर धरा. हा, हे फोटो सगळ्यांना दिसत असेल. ह्या गाडीमध्ये आहे ना भावांनो, बघा, लोकांच्या नशिबात गाड्या नसते त्या दाद्या, भावांना त्याच गाडीमध्ये काय केलेलं आहे, स्वतःला गोळ्या झाडून घेतलेत. काय अर्थ आहे असल्या प्रेमाला दाद्या? ज्या प्रेमामध्ये आपल्याला गोळ्या झाडून घ्यायची वेळ येते ना, त्या प्रेमाला तिथंच सोडून द्यायचं. अरे 10 रुपयानं जाऊ ना, पड कुठं तर मर, काय टेन्शन घेऊ नको. जिंदगीत प्रेम नाही करायचं दाद्या, एन्जॉय, एकटं राहा दाद्या. काय झालं, अंत काय याचा, शेवट काय, स्वतःच्या गाडीत. हा, आणि पहिली गोष्ट दाद्या, हा जो उपसरपंच होता ना दाद्या, त्याचं लग्न झालं होतं. एक मुलगा होता, एक मुलगी होती दाद्या. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे पूजा नावाची मुलगी आहे दाद्या, ह्याचं नाव गोविंद, बीडचा उपसरपंच. ह्या पूजा नावाच्या ह्या मुलीला सोनं दिले, परत मोबाईल दिले, प्लॉट दिलाय दाद्या. तिच्या मावशीला 5 एकराचा प्लॉट दिलाय दाद्या. हिच्या भावाला बुलेट दिले. म्हणजे किती बिनआबरूज असतील बघा. म्हणजे एवढं लुटायचं असतं दाद्या, ते पण प्रेमासाठी. आणि ह्याला पण कळायला पाहिजे दाद्या, ही एवढे घ्यायला लागले, अजून हिच्या अपेक्षा असणारच आहेत दाद्या, बरोबर आहे. आणि ह्यानं लास्टला काय केलं या मुलीनं दाद्या, की मला जो बंगला आहे ना तुझा, तो बंगला आहे ना माझ्या नावावर करून दे. याच्यासाठी ह्यानं टॉर्चर करायला चालू केलं, की बाबा मी तुझे व्हिडिओ पोस्ट करेल, मी तुझं हेव करेल, तुझी बाबा इज्जत जाईल सगळी. माणूस इज्जतीला घाबरतो दाद्या. काय असते इज्जत? पहिली गोष्ट भावांनो, इज्जत काही नसते दाद्या. हा, 4 दिवस इज्जत गेली. अरे असला विजय मल्ल्याला गा पैसे घेऊन पळून गेला रे दाद्या. हा, नीरव मोदी पळून गेला, त्यांना इज्जत बिज्जत नाही, निवांत जगतात ना, आरामात एन्जॉय करतील दाद्या. काय असते इज्जत? हे आपल्यासारख्या गोरगरिबाला आपण काय करतो, फक्त इज्जतीला घाबरतो. गावातली लोक काय म्हणतील, हॅव करतील. पहिली गोष्ट दाद्या, तुमचं लग्न झालंय ना, असल्या फंद्यात पडायचंच नाही. शेवटी ही नाचणारी बाई आहे दाद्या, बरोबर आहे. हिचं काम काय, लोकांना 10 मिनिटं 15 मिनिटं दादा लोकांनी काय केलं पाहिजे, आपल्यावर पैसा उधळला पाहिजे, हे तिचं काम. ही तुम्ही घरात जर आणलं ना दाद्या, घराला इस्तू लागणार आहे. ह्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, बरोबर आहे. आणि ही मुलगी ह्याला काय म्हणत होती, तू मला माझ्यासोबत राहिलं पाहिजे, असं काहीतरी तो किस्सा झालेला, बरोबर आहे. आणि ह्या डिप्रेशनमध्ये हा उपसरपंच गेला. 1.5 आठवडं कुणाशीही कॉन्टॅक्ट केला नाही. हिला फोन केले, ट्राय केला फोन, ही फोन उचलत नव्हती. ॲटिट्यूड असतं दाद्या पुरींचं. का तर पुरीला जर एकदा कळालं की तू तिच्याशिवाय जगू शकत नाही, डायरेक्ट तुला ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते. हे 100 वेळा म्हणलंय. आणि हे सेम किस्सा झाला. का तर इज्जतीमुळं. का तर आपलं लेकरं येते, बायका येते, हे करताना अगोदर कळायला पाहिजे दादा. आणि पहिल्यांदा सांगतो दाद्या, हो का, ज्यावेळेस एखाद्या माणसाचं लग्न झालंय ना दाद्या, आपल्यासाठी आपली बायको सर्वस्व आहे. आपण तिच्याशी प्रामाणिक राहणं हे आपलं कर्तव्य आहे दाद्या. असलं लफडं करून स्वतःचं आयुष्य बर्बाद झालं. लेकरा बाळाचा तर विचार करायचा असतो दाद्या. झालं असं बरं बाबा, ह्यानं आत्महत्या करायच्या बाबा ठिकाणी एकदा विचार जर केला असता, आपल्या लेकरा बाळांचं काय होईल.
शेवटी बाप बाप असतो दाद्या. तुम्ही गेला पण शेवटी त्या लेकरा बाळाचं काय होणार आहे? हा, हे चुका ठीक आहे बाबा, चूक झाली, इट्स ओके दाद्या, पण हा आत्महत्या बाबा हलकी गोष्ट नाही दाद्या. आत्महत्यापर्यंत गेलंय म्हणजे त्या मुलीनं ह्या उपसरपंचाला किती टॉर्चर केलं असेल. हा, आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पोलिसांनी हिला काय केलं, पोलीस स्टेशनमध्ये घेतलं ना, हिचं अकाउंट दाद्या दुसरं कोणतर वापरत होतं आणि तिसरंच वेगळं कोणतर आहे दाद्या. हा, आणि त्याच्या खाली काय केलं, फॉर युअर लव असं काहीतरी तिने कॅप्शन टाकलाय. म्हणजे असली एकासोबत नीट राहणार नाही ती, यांचे बाहेर 4-4, 5-5 असणार आहे, तुम्ही त्याच्यावर प्रेम करून बसता दाद्या. हा ठीक आहे, प्रेम झालं, पण आत्महत्या, ते पण इज्जतीसाठी. अरे मावशीला तू, हिच्या मावशीला 5 एकराचा प्लॉट दिलाय, भावाला बुलेट गिफ्ट दिलंय, हिला सोनं दिलंय, ह्यांच्या अपेक्षा कधीही संपत नसते त्या भावाला जिंदगीत. म्हणून म्हणतोय दाद्या, मुलीच्या नादी कधीही लागायचं नाही. आपली आई वडील भली, आपली लेकरं बाळ भली, आपली बायको भली, विषय संपला. बाकीचं आहे ना दादा माते समान, बाय तू तुझ्या ठिकाणी, मी माझ्या ठिकाणी, बस झालं. नकोच, किरकिरच नको दादा. अरे काय दादा, हे पैसा झाला का काय झालं? हे प्रेम नव्हतं दाद्या. ह्यानं केलं असेल दाद्या, ह्यानं प्रेम केलं म्हणून हिला सगळं, भावाला, आईला, मावशीला सगळ्या गोष्टी दिल्या, पण ह्याला प्रेम म्हणत नाहीत, ह्याला पैशाचं भुकेजलेले म्हणतात. आणि ह्या मुलीनं पुढं पण तेच केलं असतं दाद्या, मला तुझी 10 एकर जमीन दे, मला तुझी गाडी दे. अरे काय, तुझं सौंदर्य किती दिवस असणार आहे? हा, अजून 5 वर्ष, 10 वर्ष, परत काय करणार? मुलींनो, कधीही सौंदर्यावर गर्व करायचं नसतो. सौंदर्य हे टेम्पररी गोष्ट आहे दाद्यानो, आज ना उद्या जाणार आहे ते. तुमचा स्वभाव चांगला असला पाहिजे. आपल्यामुळे एखाद्याचा जीव जात असेल ना, तर आपली लायकी काय हे ठरवलं पाहिजे दाद्या. एवढं पण एखादा माणूस, आता ह्या माणसाने जवळपास हिला 100 फोन केलेत. किती? 100 फोन. हा उचलत नाही म्हणजे दाद्या, एखाद्याची मेंटॅलिटी किती खराब झाली असेल. का तर पोरगी जेव्हा धमकी देते ना दाद्या, पोरांची फाटते दाद्या, पोरांना घाबरत जाऊ ना, ह्या काही करत नसते तरी दाद्या. काय मुली असतात दादा, हॉस्टेलवर राहतात, मी 1 वाजताच फोन करणार, मी मरणार आहे. अबे क्या मरत नसते दाद्या, ह्या जाती ना दाद्या, देवानं कधी ह्या जातीवर भरोसा ठेवला नाही. तू काय भरोसा ठेवून ह्याच्यावर, हिचा बाप हिच्यावर भरोसा ठेवत नसेल. हा, बरोबर आहे का नाही? त्यामुळं मुलीनं कुठल्या डिप्रेशनमध्ये किंवा तुम्हाला काय जर बोललं दाद्या, टेन्शन घेऊ नका. इज्जत काय असते दाद्या, काय असते? 4 लोक दाद्या, ह्यांना यांचा बाप किंमत देत नाही. तुम्ही इज्जतीसाठी स्वतःला जपताय, आहे गेले उडत इज्जत बिज्जत. आपले आपण दादा व्यवस्थित राहणे, कुणाला घाबरायचं काय कारण नाही दादा. इज्जत वगैरे काही नसते दादा, ही सगळ्या गोष्टी झाल्यात ना इज्जतीसाठी झाल्यात. मी बाबा उपसरपंच आहे, माझं जर गोष्टी बाहेर झाल्या तर समजल्या तर काय होईल, माझी प्रतिष्ठा काय जाईल. अरे सगळं खरं करताना कळायला पाहिजे होतं दादा. हा बाबा केलं, चूक झाली तुझी, अरे तू प्रतिष्ठेला घाबरतो. अरे कोण गुन्हे ह्या जगात? हा, प्रतिष्ठेलाच मुळात तुम्ही स्वतःचं आयुष्य संपवून घेऊ नका दादा. आज ना उद्या 4 पैसे आले की लोक तुमच्याकडे येणार आहे. ही प्रतिष्ठा पैसा कमवल्यानंतर सगळी जाते दादा, काय नसतं लोकांना, काय नाही. फक्त 15-20 दिवस लोक काय करतात, त्या गोष्टीवर बोलतात दादा, असं केलं तसं केलं, ह्याव केलं, काही नसतं दाद्या. स्वतःच्या जीवाला जपा, हे शेवटचं पाऊल उचलू नका. मुलांना पण सांगतोय दादा, तुम्ही पण कुठल्या तर रिलेशनमध्ये असाल, काही असाल दाद्यांनो, त्याच्यामध्ये दाद्या मुलगी तुम्हाला टॉर्चर करणार आहे, त्या टॉर्चरमध्ये दाद्या कधीही तुम्ही बळी पडू नका. शेवटी अंत असा होतो, लेकरा बाळा बायको एवढं सगळं असून दाद्या ही वेळ आली, ते पण प्रेमामुळं, ते पण नाचणाऱ्या मुलीवर प्रेम आले. हा, शेवटी ह्यानं लग्न जरी केलं असलं तरी ह्याला काय म्हणले असते दादा, नाचणाऱ्या बाईसोबत लग्न केलं. एक साधी गोष्ट आहे दादा, पण जे झालं, जे केलं ते चुकीचं केलं. प्रेम कुणावरही होतं, पण एवढं पण खाली जायचं नाही प्रेमासाठी दाद्या की आपला जीव जाईल. जिथं आपल्याला त्रास होतो ना तिथं प्रेम सोडून द्यायचं. किती 8 वर्ष असू दे, 10 वर्ष असू दे, नाहीतर 12 वर्ष, तू चिल. पोरांना अजून पण म्हणतोय, दारू प्या, नो प्रॉब्लेम, नशा उतरले की शांत बसतं. पण ही जे आहे ना दाद्या, बाईचा नाद लय बेकार. कधी पण सांगतो, जेव्हा बाई दाद्या घ्यायला चालू केली ना दाद्या, जीव सुद्धा घेती. ह्याचं जिवंत उदाहरण हे बीडचा उपसरपंच. बरोबर आहे, जे झालं ते चुकीचं झालं, पण तुम्ही पण सावध राहिलं पाहिजे. ठीक आहे बाबांनो. हा, अशा गोष्टी महाराष्ट्रात प्रेम प्रकरणातनं खूप गोष्टी व्हायला लागल्यात. पहिली गोष्ट आपण पण समजून घेतल्या पाहिजेत दाद्या गोष्टी. आपलं काम भलं, आपण भलं, जेवढं बिझी राहता येईल तेवढं बिझी राहायचं. बाईपासनं लांबच, पुरीपासनं 4 हात लांब. दिदी ताडे जेवण केलं, तू खाल्लं पोटाला, येताना मला पण 2 चपात्या घेऊन ये. हा नको, बस ही जिंदगी जागा. का तर असल्या जिंदगीत तुम्ही खरं प्रेम करून शेवटी अंत हा काय होणार आहे, आत्महत्याच होणार आहे. या गोष्टीतनं पोरांनो खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहे.
एवढा पैसा देऊन 5 एकराचा प्लॉट, सोनं, आयफोन, भावाला बुलट, अरे 30-40 लाख रुपये हिच्यावर उधळले, तर अजून हिला हिचा बंगला पाहिजे. बंगला जर दिला असेल तर हिला हिची जमीन पाहिजे. ती जर दिलं तर तू मला ऑफिशियली बायको कर. हां, ती दिलं तर अजून बाबा मला लेकरच नको. अरे बाईची अपेक्षा कधीही थांबत नाही. आणि मुलींना पण सांगतो, अपेक्षा लिमिट ठेवायची असते. त्या जास्त अपेक्षा झाला, आता काय झालं, जेलमध्ये जाऊन बसली, आता काय तिथे इन्स्टावर काढती का व्हिडिओ, होय का बाय? हा, काय मिळालं, ह्याचा संसार बाद केला, लेकरा बाळाला ह्याच्या पोरकं केलं, आणि तू बसली जेलमध्ये, आणि हॅशटॅग यस काहीतरी टाकलंय, तिसरंच कोणतरी अजून कायम मी तुझ्यासोबत आहे म्हणे. हो की ना टाकते दळभद्रे, ही एकाची झाली नाही, त्याची तर काही केळ होणार आहे. त्यामुळं विश्वास ठेवू नका, आपल्या कामात बिझी राहा. ठीक आहे बाबांनो, ह्याच्यामधनं खूप गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या. आपल्या फॅमिलीवरच प्रेम करायचं. भले 4 वेळा भांडण होतील, 10 वेळा भांडण होईल, महिनाभर बोलणार नाही, शेवटी आपलं आपलं असतं. आपली माणसं कधीही आपला जीव जाऊ देत नाही. ती ही दुसरी आहे ती दाद्या, आणि ही दुसऱ्यांना दुसऱ्यांसारखंच वागवलं पाहिजे, ही आपली जबाबदारी. ठीक आहे बाबांनो, त्यामुळं मुलीपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहावा. लेट टेन्शन घेऊ नका. माणूस जर डिप्रेशनमध्ये गेला की डिप्रेशनमधनं बाहेर यायला खूप वेळ लागतो, हे सगळ्याला माहिती आहे. बरोबर आहे बाबांनो. त्यामुळं व्यवस्थित आपल्या कामाशी बिझी राहा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल एक व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद.